महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी धनश्री। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। लवकरच बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई हायकोर्टात नामांतर होण्याची शक्यता आहे असे संकेत कायदा मंत्री सदानंद गौडा यांनी दिले। 14 ऑगस्ट 1862 साली अस्तित्वात आलेल्या बॉम्बे हायकोर्टाच्या अंतर्गत औरंगाबाद, नागपूर आणि गोवा ही 3 खंडपीठ येतात। महाराष्ट्र आणि गोवा राज्यासोबत दीव, दमण, दादर आणि नगर हवेली ही केंद्रशासित प्रदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या क्षेत्रात येतात। हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात केवळ सुप्रीम कोर्टात दाद मागता येते। मद्रास आणि बॉम्बे हायकोर्टाच्या नामांतर करण्यासाठी केंद्राने प्रयत्नही सुरू केले। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे प्रस्तावही पाठवला होता। आज पुन्हा बॉम्बे ऐवजी मुंबई हायकोर्ट असं नामकरण करावं अशी मागणी शिवसेनेने लोकसभेत केली आहे। सेनेचे खासदार विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांनी ही मागणी केली आहे। कायदा मंत्रालयाने ही मागणी मान्यही केली आहे, मात्र त्याला मंत्रिमंडळाची मान्यता घ्यावी लागेल असं पत्र कायदा मंत्री सदानंद गौडा यांनी खासदारांना पाठवलंय। केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विरुद्ध वर्णद्वेषी टिप्पणी केली। काँग्रेसच्या खासदारांनी सोमवारी लोकसभेत गिरिराज सिंग यांच्यावर जोरदार हल्ला चढवत घोषणा दिल्या आहेत। त्यानंतर सभागृहाचे कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते। लोकसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेस खासदारांनी गिरिराज यांच्या सोनिया गांधी विरुद्धच्या वर्णद्वेषी टिप्पणीचा मुद्दा उपस्थित केलाय। काँग्रेस खासदारांच्या या घोषणाबाजीमुळे गिरिराज सिंग यांना अखेर सोनिया गांधी यांची माफी मागावी लागली आहे। भाजपचे खासदार आणि मंत्री सतत अशा प्रकारची आक्षेपार्ह आणि बेजबाबदार वक्तव्ये करीत आहेत। अशा वक्तव्यांमुळे समाजात दुफळी निर्माण होत असून सामंजस्यही बिघडत चालले असे लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले। मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात उद दवा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद यांनी पुन्हा एकदा भारत विरोधात गरळ ओकली आहे। पेशावरमध्ये भारत विरोधी काढण्यात आलेल्या रॅलीला संबोधून बोलताना सईदने भारत नंबर 1 चा शत्रू असल्याचे म्हटले आहे। पाकिस्तानातील एका वृत्तवाहिनीशी बोलताना सईद म्हणाला, काश्मीरमध्ये लाखो लोक स्वातंत्र्याची मागणी करत आहेत। जर भारत गोळीबाराचा मार्ग अवलंबत असेल तर आम्हीही त्याला चोख प्रत्युत्तर देऊ। काश्मीरमधील नागरिकांना मदत करण्यासाठी पाकिस्तान सरकार आणि लष्कर जे प्रयत्न करत आहेत त्याला आमचा पाठिंबा आहे। आम्ही त्याला जिहाद असेच मानतो असे सईद म्हणाला। सत्यम गैरव्यवहार प्रकरणी हैदराबाद येथील सत्र न्यायालयाने सत्यम कम्प्युटर्सचा संस्थापक बी रामलिंग राजू याला कनिष्ठ न्यायालयाने दिलेली शिक्षा कायम ठेवत त्याची याचिका फेटाळून लावली आहे। कर चोरी करताना सरकारची फसवणूक केल्याचा राजू याच्यासह इतर 9 जणांवर आरोप आहे। स्थानिक न्यायालयाने या सर्वांना 5 कोटी रुपये दंड आणि 7 वर्षाच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे। या शिक्षेस राजूने सत्र न्यायालयात आव्हान दिले होते। या सोमवारी झालेल्या सुनावणीत ही शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे। स्थानिक न्यायालयाने दिलेला निकाल कायदेशीररित्या योग्य नसल्याचे सांगत या सुनावणी दरम्यान बचाव पक्षाची बाजू ऐकून घेतली नाही असा बचाव पक्षाचे वकील व्ही सुरेंद्र राव यांनी सत्र न्यायालयात केला आहे। मात्र हा बचाव सत्र न्यायालयाने फेटाळून लावलाय। न्यायालयाने राजूला फसवणूक, विश्वासघात, खोटी कागदपत्रे बनविणे अशा गुन्ह्यांखाली दोषी ठरवले। नाशिकचे भाजपा आमदार बाळासाहेब सानप यांच्या विरोधात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। सानप यांनी समर्थकांसह एका हॉटेलवर टाकलेला छापा चांगलाच वादग्रस्त ठरलाय। पंचवटीतील एका महाविद्यालयासमोर असलेल्या हॉटेलमध्ये प्रेमी युगुलांचे चाळे चालत होते। मात्र बाळासाहेब सानप यांनी समर्थकांसह एका हॉटेलवर छापा टाकला। या छाप्यात सापडलेले जोडपे पती पत्नी निघाल्याने आमदार वादाच्या भोवऱ्यात सापडले। ते जोडपे त्यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करण्याच्या तयारीत होते, मात्र त्यानंतर हे प्रकरण मिटवण्यात आले। उन्हाळा आला की आंबे खाण्याची मजा काही वेगळीच असते। आंबा हा सर्वांनाच आवडणारा, पण यावर्षी ही मजा सर्वसामान्यांना परवडणारी नाही असं समजतंय। अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानाचा परिणाम आंबा उत्पादनावर झालाय। एप्रिल महिना संपत आला तरी अद्याप बाजारभाव कमी झालेले नाहीयेत। आंब्याचे भाव आकाशाला भिडलेत। यामुळे सर्वसामान्यांना मनसोक्त आंबे खाण्याच्या इच्छेवर पाणी फेरावं लागतंय। एपीएमसी मध्ये 150 ते 700 रुपये डझन दराने हापूस विकला जातोय, तर किरकोळ मार्केटमध्ये ग्राहकांना यासाठी 300 ते 1000 रुपये मोजावे लागतायत। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यावर्षी 50 ते 60 हजार पेट्यांची आवक होत असून सोमवारी 67,000 पेट्यांचीच आवक झाली आहे। यात 260 टन आंबा दक्षिणेकडील राज्यातून आला असून उर्वरित सर्व माल कोकणातून आलाय।
आंब्याला काळ्या रंगाचे डाग असल्याने तो लवकर खराब होत असल्याचेही व्यापारी सांगतायत. एपीएमसी मार्केटमध्ये हलक्या दर्जाचा हापूस आंबा 150 ते 350 रुपये दराने तर चांगल्या दर्जाचा माल हा 700 रुपयापर्यंत विकला जातोय. त्यातल्या त्यात देवगड हापूसलाही मोठी मागणी असते, परंतु यावर्षी तेथेही समाधानकारक उत्पन्न झालेले नाहीये. तेथील हंगाम या महिन्याअखेर संपणार आहे. हापूस व्यतिरिक्त बदामी, लालबाग, कोळा, तोतापुरी, नीलम, पिहू या आंब्याचीही आवक होऊ लागली आहे. यावर्षी चांगल्या मालाचे प्रमाण कमी आहे. माल लवकर खराब होत असल्यामुळे चांगल्या प्रतीचा आंबा हा खूप महाग असल्यामुळे सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेलाय. वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्या सोबत. गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.